गुड मॉर्निंग. तर आज हा आहे आपला मिशोचा रिटर्न आलेला पार्सल, जो की आपण एका कस्टमरला पाठवला होता. त्यांना तो आवडला नाही किंवा त्यांना पटलं नसेल, पण त्याने जे रिटर्नमध्ये लिहिलं आहे तर लिहिलं आहे की हा प्रॉडक्ट डॅमेज आहे. तर हा मी इथे ओपन करून दाखवला आहे. जसा मला तिथे मिशोमधनं रिसीव झाला आहे तसाच मी ते व्हिडिओ काढून दाखवते. हा कुठूनही डॅमेज नाही आहे किंवा हा कुठूनही डिफेक्टिव्हसुद्धा नाही आहे. एकूण एक प्रोडक्ट्स मी स्वतः हाताने पॅक करून टाकते. तर तुम्हाला जर हा आवडत नसेल किंवा चुकून ऑर्डर केला असेल तर कॅन्सल करत जा. उगाच तो घरी मागवून पॅकिंग ओपन करून मग त्यात लिहायचं ऑर्डर चांगली नाही आहे किंवा क्वालिटी फरक आहे, तर हे तर चुकीचंच आहे ना. तुम्ही ऑर्डर करता, पण हे तर जेव्हा हे कस्टमर रिटर्न होतो पार्सल मिशोवरून, तर आमच्यासारख्या हे छोट्या सेलर्ससाठी हे नुकसानदायक आहे. ह्याचे आम्हाला 150 ते 200 रुपये कुरिअर चार्ज द्यावे लागतात मिशोला, जेणेकरून ह्याच्याने आमचं नुकसान होतं. असं कधी करू नये. कुरिअर जेव्हा RTO होतो, म्हणजेच की कस्टमरला पोचत नाही आणि कुरिअरमधनंच रिटर्न येतो प्रोडक्ट, त्यावेळेला कोणतीही फाईन लागत नाही. पण ज्या वेळेला कस्टमर प्रोडक्ट ॲक्सेप्ट करतात आणि नंतर रिटर्न करतात, त्यावेळेला आम्हाला दोन्ही बाजूचे कुरिअर चार्जेस द्यावे लागतात, जे की 150 ते 200 रुपयाचे चार्ज असतात, म्हणजेच प्रोडक्टच्या वेटवरती. तर असंच मला आता या प्रोडक्टसाठी 160 ते 180 रुपये पे करावे लागलेत. धन्यवाद.